Plant water relations concern how plants control the hydration of their cells, including the collection of water from the soil, its transport within the plant, and it loss by evaporation from the leaves. The water is moves from its higher concentration to lower concentration due to the difference in concentrations. So it is called as a concentration gradient. मग आता बघा, पाणी ॲब्सॉर्ब केलं जातं प्लांटमध्ये रूटकडून, पुढे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं स्टेमकडून, आणि पुढे ते लीफकडे जातं आणि लीफमधून ते बाहेर पडतं. त्यालाच आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो किंवा इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर म्हणतो. आणि ही जी मूवमेंट आहे, ही वॉटरची मूवमेंट दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमुळे होते. मग पाणी कसं जातं, पाणी कसं मूव होतं, फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग ह्या हायर कॉन्सन्ट्रेशन आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन याच्यामधला जो फरक आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि ह्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळे काय होतं, या ठिकाणी पाणी खालून वरती जातं, म्हणजेच जिथं हायर कॉन्सन्ट्रेशन असेल त्याकडून जिथं लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल त्याकडे जातं. म्हणजेच काय, वॉटर मूव्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि यालाच आपण म्हणतो वॉटरची मूवमेंट किंवा यालाच आपण म्हणतो डिफ्युजन. मग हे जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा जो फरक आहे दोन कॉन्सन्ट्रेशनमधला, एक हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त प्रमाणात असलेलं वॉटर आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, पाण्याचं पर्सेंटेज कमी. मग याच्यातला जो फरक आहे याच्यामुळे पाणी काय होतं, हायरकडनं लोअरकडे जातं. म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनचा जो काही फरक आहे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्यामध्ये पाणी हे वाहून नेलं जातं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आणि ही जी प्रोसेस होत असताना तिथं जो प्रेशर आहे वॉटरमध्ये त्याला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रो म्हणजे वॉटर, बरोबर आहे. आणि वॉटरमध्ये असलेला जो काही प्रेशर आहे तो वॉटरला कॅरी करण्यासाठी मदत करतो. ती कायनेटिक एनर्जी आहे या ठिकाणी. आणि त्या एनर्जीमधला फरक जो असेल त्या एनर्जीच्या फरकामुळे किंवा कायनेटिक एनर्जीच्या फरकामुळे या ठिकाणी वॉटरची मूवमेंट होते आणि ती हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे होते. मग या ठिकाणी जी टर्म आहे डिफ्युजन, डिफ्युजन म्हणजे स्प्रेड आउट होणे, म्हणजेच काय, पसरणे. एक उदाहरण तुम्हाला देते की ज्या ठिकाणी मी अगरबत्ती लावलेली आहे आणि त्या अगरबत्तीचा धूर आपल्या पूर्ण रूममध्ये पसरतो आहे. मग ही पसरण्याची क्रिया जी आहे याला आपण म्हणतो डिफ्यूज होणे, म्हणजेच काय, डिफ्युजन. मग डिफ्युजन आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमध्ये होऊ शकतं किंवा वेगवेगळ्या स्टेटमध्ये होऊ शकतं. लिक्विडमध्ये होऊ शकतं, सॉलिडमध्ये होऊ शकतं, सॉलिड टू लिक्विड होऊ शकतं, लिक्विड टू गॅस होऊ शकतं. या ठिकाणी वेगवेगळे जे काही स्टेटचे पदार्थ आहेत त्या ठिकाणी पदार्थ हे वेगवेगळ्या स्टेटमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाणे किंवा पसरणे यालाच आपण म्हणतो डिफ्युजन. सोप्या भाषेत आपण म्हणतो स्प्रेड होणे किंवा सोप्या भाषेत म्हणतो स्प्रेड आउट. डिफ्युजन हा एक शब्द आहे की जो आर ब्राऊन या सायंटिस्टने शोधून काढलेला आहे 1928मध्ये. आणि हा लॅटिन शब्द आहे. इट इज अ लॅटिन वर्ड. द वर्ड डिफ्युजन मीन्स स्प्रेड आउट and the term diffusion was coined by R. Brown in 1928. It is Latin word. Diffusion is physical and spontaneous process. ही एक फिजिकल प्रोसेस आहे आणि स्पॉन्टेनियस म्हणजे कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. आणि इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्ट ऑफ मॅटर ओव्हर शॉर्ट डिस्टन्स, म्हणजे मॅटरचं ट्रान्सपोर्टिंग होतं ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जर बघितले आपण, एक तुम्हाला दुसरं उदाहरण देते की समजा वातावरणामध्ये सेंट असेल, परफ्यूम तुम्ही मारलेला असेल तर परफ्यूम जिथं मारलेलं असेल, ती अत्तरची बॉटल जिथं ओपन केलेली असेल त्या ठिकाणी त्या अत्तरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि मग अत्तरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तिथून ते व्हायला लागेल, स्प्रेड आउट व्हायला लागेल ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग हे स्प्रेड होताना ते रँडम दिशेने जातं, रँडमली ते स्प्रेड होतं आणि यालाच आपण डिफ्युजन असं म्हणू शकतो. मग म्हणून आपण म्हणू शकतो की व्हॉट इज डिफ्युजन किंवा डिफाईन डिफ्युजन असा जर प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही म्हणू शकता की इट इज अ मूवमेंट. ती काय आहे, एखाद्या सबस्टन्सची काय आहे, मूवमेंट ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम इट्स, कुठून कुठे होते मूवमेंट, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. कोणत्या दिशेला जाते, बाय रँडम मूवमेंट्स, कुठेही जाऊ शकते. जिथं जिथं स्पेस असेल, ज्या ठिकाणी त्या पदार्थाला जाण्यासाठी स्पेस असेल
त्या स्पेसला तो ॲक्वायर्ड करतो आणि त्या ठिकाणी त्याची मूवमेंट करतो. पण कुठून कुठे कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तिकडून कुठे कॉन्सन्ट्रेशन कमीकडे, अशी जी मूवमेंट असेल एखाद्या सबस्टन्सची त्याला आपण म्हणतो डिफ्युजन. नेक्स्ट आहे द मॉलिक्यूल, किंवा आपण त्याला दुसऱ्या शब्दात म्हणूया आयन्स, एखाद्या पदार्थाचे मूव्स अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे काय? दोन कॉन्सन्ट्रेशनमध्ये असलेला फरक. दिस मुवमेंट्स कंटिन्यूज टिल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मॉलिक्युल्स बिकम्स द सेम इन ऑल अवेलेबल स्पेस. म्हणजे आता ही मुवमेंट जी होते ही कशी होते? समजा मी एक अगरबत्ती लावली आणि त्या अगरबत्तीचा धूर आपल्या त्या अगरबत्तीचा सेंट किंवा धूर आपल्या पूर्ण खोलीभर पसरला. पण कुठपर्यंत पसरेल तो? जेव्हा खोलीभर एक समान धुराचं कॉन्सन्ट्रेशन असेल तिथपर्यंत ही प्रोसेस कंटिन्युअस चालू राहील. म्हणून आपण असं म्हणू शकतो की दिस मुवमेंट कंटिन्यूज टिल कुठपर्यंत? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मॉलिक्युल्स. दोघं ठिकाणी म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन तिथं असेल आणि लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणार असेल तर पूर्ण घरभर किंवा पूर्ण त्या खोलीभर जोपर्यंत त्या मॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम येत नाही तोपर्यंत ही कंटिन्युअस प्रोसेस चालू राहील. आणि अशी जी प्रोसेस आहे पसरण्याची एखाद्या पदार्थाची किंवा एखाद्या पदार्थाच्या मॉलिक्युल्सची किंवा आयन्सची कुठल्याही स्टेटमध्ये, तर ही जी मूवमेंट आहे तिला आपण म्हणतो डिफ्युजन. काय म्हणतो? डिफ्युजन. मग एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे दिलेलं आहे की गॅसेस, लिक्विड्स, सोल्यूट्स डिफ्युजस ॲट डिफरंट रेट्स इन डिफरंट डायरेक्शन्स ॲट द सेम प्लेस विदाउट अफेक्टिंग इच अदर. म्हणजे गॅसेस असतील, लिक्विड्स असतील, सोल्यूट्स असतील, हे वेगवेगळ्या रेटने, म्हणजे डिफ्युजन रेट हा वेगवेगळ्या त्या पदार्थावर डिपेंड असेल, त्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल आणि उपलब्ध जागेवर डिपेंड असेल. मग हा जो रेट ऑफ डिफ्युजन इज मॅक्झिमम इन गॅसेसमध्ये तो कसा असतो? रेट डिफ्युजनचा मॅक्झिमम असतो. आणि मिनिमम इन सोल्यूट्स डिझॉल्व इन सॉल्वंट्स. आता सॉल्वंट म्हणजे काय? की ज्या ठिकाणी सोल्यूट पार्टिकल्स म्हणजे एखादा पदार्थ डिझॉल्व होत असेल त्याला आपण म्हणूया, जो डिझॉल्व होणारा पदार्थ आहे तो म्हणजे सोल्यूट, आणि ज्यामध्ये डिझॉल्व होणारे ते म्हणजे सॉल्वंट. आणि जेव्हा सोल्यूट हे सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतं, स्प्रेड आउट होतं, त्याला आपण म्हणतो तयार झालेल्याला सोल्युशन. बरोबर आहे. मग आता आपण डिफ्युजनचे वेगवेगळे उदाहरणं घेऊया. पहिलं उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवते, डिफ्युजन ऑफ द गॅस इंटू गॅस. म्हणजे समजा तुम्ही एखादं डिफ्युजनचं उदाहरण पाहताय परफ्यूमचं, किंवा एअर फ्रेशनर तुम्ही मारला आहे रूममध्ये. तो कुठे मारणार तुम्ही? एअरमध्येच. म्हणजे परफ्यूम पण कसा आहे? गॅस. आणि रूममध्ये हवेत मारताय म्हणजे तो पण काय आहे? गॅस. म्हणजे डिफ्युजन कोणाचं होतं आहे? गॅसचं. कशामध्ये? गॅसमध्ये. दुसरं उदाहरण आहे सिगारेट, स्मोक इंटू एअर. तिसरं आहे अमोनिया इंटू एअर. तुम्हाला माहिती आहे अमोनियाचा वास सडक्यांड्यासारखा येतो, तो जर हवेत आला तर पसरतो आणि मग तुम्ही म्हणता की अरे अरे अमोनियाचा वास येतोय. मिथेन गॅस, तुमचा जो कुकिंग गॅस आहे हा सुद्धा हवेत पसरणं म्हणजेच काय? गॅस इंटू गॅस. दुसरं उदाहरण बघूया. डिफ्युजन होतं आहे पण कुठून कुठे? लिक्विड स्टेटमधून गॅसकडे किंवा लिक्विड इंटू गॅस. मग वॉटर डिफ्युजस इंटू एअर. मग आता वॉटर कसं काय एअरमध्ये डिफ्यूज होईल? तर होऊ शकतं. वॉटर जेव्हा इव्हॅपोरेट होईल त्यावेळेस ते हवेमध्ये पसरेल, गॅस स्वरूपात पसरेल. क्लाउड्स म्हणजे काय? ढग. डिफ्युजस इंटू एअर बाय इव्हॅपोरेशन. म्हणजे त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन झालं तर तुमचं लिक्विडचं डिफ्युजन हे गॅसमध्ये होऊ शकतं. तिसरं डिफ्युजन ऑफ सॉलिड इंटू गॅस. समजा तुम्ही कॅम्फर लावला, कापूर लावला, तर कापूरचं वेपरायझेशन होईल आणि गॅसमध्ये ते पसरेल. डांबर गोळी असेल, नॅफ्थॅलिन बॉल, ते सुद्धा डिफ्यूज होतात एअरमध्ये. मग ही जी प्रोसेस आहे ज्या ठिकाणी डिफ्युजन होण्याच्या आधी कापूरचं काय होतं आहे? त्या ठिकाणी इव्हॅपोरेशन होतं आहे, त्याला आपण म्हणतो सब्लिमेशन. किंवा त्या ठिकाणी लिक्विड होतं आणि गॅस तयार होतो, त्याला म्हणायचं सब्लिमेशन. डिफ्युजन ऑफ लिक्विड इंटू लिक्विड म्हणजे तुम्ही आता समजा एक बिकर घेतलं आहे, बिकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही एक शाईचा एक थेंब टाकताय किंवा इंक टाकताय. तर नंतर काय होतं? हळूहळू तुमची शाई जर निळी असेल तर त्या ठिकाणी वॉटरमध्ये ती शाई पसरेल आणि सगळं पाणी तुमचं निळं होईल. म्हणजेच काय झालं? डिफ्युजन झालं, पसरणं. कोणत्या
पदार्थाचं, लिक्विड पदार्थाचं, आणि कोणामध्ये, लिक्विडमध्ये, म्हणजे ड्रॉप ऑफ इंक इंटू बीकर ऑफ द वॉटर. इंकसुद्धा काय आहे, लिक्विड, आणि वॉटरसुद्धा काय आहे, लिक्विड. किंवा मिल्क, तुम्ही दूध टाकलं एखाद्या पाण्यामध्ये, त्याचं पण डिफ्युजन होईल आणि एक दुधाळ कलरचं पाणी तयार होईल. त्याला आपण म्हणतो डिफ्युजन लिक्विड इंटू लिक्विड. पुढचं उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवते, डिफ्युजन ऑफ सॉलिड्स इंटू लिक्विड्स. म्हणजे काय, समजा तुम्ही सॉल्ट घेतला किंवा शुगर घेतली किंवा कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स घेतले, पोटॅशियम मॅग्नेटचे क्रिस्टल घेतले आणि वॉटरमध्ये टाकले. म्हणजे मी एक बिकर घेतलं, पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले. मिठाचे खडे काय आहेत, सॉलिड, आणि कशात टाकले, पाण्यात, म्हणजे ते काय आहे, लिक्विड. काय झालं, हळूहळू ते डिझॉल्व झाले आणि इव्हनली स्प्रेड झाले आणि त्याच्यानंतर ते एक तर शुगरचं पाणी किंवा सॉल्टचं पाणी म्हणजे तयार झालं किंवा सोल्युशन तयार झालं कॉपर सल्फेटचं जांभळ्या कलरचं. असं या ठिकाणी सॉलिड इंटू लिक्विड असं डिफ्युजन आपल्याला इथं दिसू शकेल. आणि पुढचं दिलेलं आहे डिफ्युजन ऑफ द सॉलिड इंटू सॉलिड. मग प्युअर गोल्ड जर असेल ते डिफ्यूज होतं कोणामध्ये, प्युअर लेडमध्ये. हे दोघं काय आहेत, सॉलिड पदार्थ आहेत. असं सुद्धा डिफ्युजन आपल्याला बघायला मिळतं. मग एक छोटासा एक्सपेरिमेंट बघू, डेमो बघूया आपण. ह्या डेमोमध्ये मी एक बीकर घेतलेलं आहे आणि ह्या बीकरमध्ये पाणी भरलेलं आहे आणि ह्या बीकरच्या तळाशी मी काय टाकते, कॉपर सल्फेटचे क्रिस्टल. कॉपर सल्फेटचे क्रिस्टल हे जांभळ्या कलरचे असतात. या ठिकाणी पाण्यामध्ये ते गेले की ते डिफ्यूज व्हायला लागतात आणि हे सगळं पाणी जांभळ्या कलरचं तयार होतं. मी थोड्या वेळाने ऑब्झर्वेशन केलं तर मला असं दिसलं की या ठिकाणी जे काही कॉपर सल्फेटचे क्रिस्टल होते हे सोल्युबल होते आणि ते वॉटरमध्ये डिझॉल्व झाले आणि ब्ल्यू कलरचं पूर्ण एक संघ असं वॉटर तयार झालं. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणते की कॉपर सल्फेटचे क्रिस्टल्स हे वॉटरमध्ये डिफ्यूज झाले. आणि हे बेस्ट डेमो होता कशाचा, डिफ्युजनचा. टेक अ बीकर कंटेनिंग 200 ml क्लीन वॉटर, 200 ml clean water, and place a small crystal of copper sulfate at the bottom of the beaker. Leave it for some time and observe. The copper sulfate crystals, being soluble in water, starts dissolving and the blue color spreads slowly throughout the water. After some time the water becomes blue. In this, the diffusion of copper sulfate in water is happen, and this is the demo of the diffusion. Thank you.